नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तोर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचं चॅप्टर नंबर 3 अँड प्रॅक्टिस सेट नंबर 3.4. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट नंबर 3.4. Okay, so let's start with practice set number 3.4. First example. So on 1st January 2016, Sanika decides to save rupees 10, rupees 11 on second day, rupees 12 on the third day, and if she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? म्हणजे काय की 1 जानेवारी 2016 पासून सानिकानं प्रत्येक दिवशी सेव्हिंग करायला सुरुवात केली, बचत करायला सुरुवात केली. कशी तर पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12, चौथ्या दिवशी 13, 14, 15 आणि असंच ती 31 डिसेंबर 2016 पर्यंत बचत करणार आहे मित्रांनो. किती? 31 डिसेंबर 2016 पर्यंत. मग तिची 31 डिसेंबर 16 पर्यंत असणारी एकूण बचत किती, हाच प्रश्न आहे. मग इथे एसन काढायचा का टीएन काढायचा तो प्रश्न असेल. त्याच्या आधी आपण थोडक्यामध्ये इथं मांडून बघूया की डेज इथं समजण्यासाठी मांडले, तुम्ही परीक्षेत हे नाही लिहिलं तरी असं चालेल. ओके, सो दिस इज फर्स्ट डे, समजा हे सेकंड डे असेल, थर्ड डे असेल, ओके फोर्थ डे असेल, असं करत करत आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत पोहोचायचं. कुठं पोहोचायचं आपल्याला? 31 डिसेंबर. ओके, 31 डिसेंबर पर्यंत जायचंय. मग हे सगळे एकूण दिवस किती भरतील रे? 2016 1 जानेवारी पासून सुरू केलं आणि 1 जानेवारी 2016 पासून सुरुवात केलं आणि 31 डिसेंबर 2016 पर्यंत दिवस काउंट करायचे. तर प्रत्येक दिवशी ती ₹1 तिची बचत वाढवतीये. म्हणजे पहिल्या दिवशी समजा तिनं ₹10 बचत केली. 1 जानेवारी 2016 इट इज ₹10. On second day it is ₹11, on third it is ₹12, then fourth will be 13. असं करत करत ती 366 दिवसापर्यंत जाणार आहे. 366 कुठून आले? 2016 इज अ लीप इयर मित्रांनो. लीप इयर म्हणजेच ज्या वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो त्याला आपण म्हणतो लीप इयर. ओके, मग या लीप इयर म्हणजे याचा अर्थ 31 डिसेंबर हा तुमचा 366वा दिवस असणार आहे. ओके, आणि जर या पद्धतीनं तिने एक दिवसाला ₹1 वाढवत 366 दिवसापर्यंत जर बचत केली असेल तर मग तिची 366 दिवसापर्यंत टोटल बचत किती, बरोबर ना? याचा अर्थ आपल्याला या सर्व रुपयांची 366 दिवसापर्यंतची ऍडिशन म्हणजे बेरीज करायची मित्रांनो. आलंय का लक्षामध्ये? मग त्याच्यासाठी आपल्याला दिलेला जो डाटा जर आपण असा लिहिला तर आपल्याला काय मिळतंय? सो दिस इज युअर 10, देन 11, देअर फोर करून लिहूया आपण. इथं असेल 12 टिंब आणि पुढं काय होईल मग? इज अँड एपी. देअर फोर जर असं मांडलं तर ही आपल्याला एक अंकगणित श्रेणी म्हणजे एपी भेटेल विथ काय? विथ कॉमन डिफरन्स. विथ कॉमन डिफरन्स ₹1. जर कॉमन डिफरन्स रुपीज म्हणजे त्यातला साधारण फरक किती आहे? ₹1. एक ना वाढत चाललंय ना, म्हणून ती अंकगणित श्रेणी सारखी आहे. मग ती अंकगणित श्रेणी आहे याचा अर्थ अंकगणित श्रेणीचा पहिला टर्म किंवा पहिली टर्म जी असेल त्याला आपण ए म्हणतो, इट विल बी 10. त्यानंतर डी म्हणजे कॉमन डिफरन्स, साधारण फरक आपण ₹1 म्हणजे 1 घ्यायचा. आणि अजून एक महत्वाची तिसरी गोष्ट ती आपण इथं लिहूया, मेन्शन करायला पाहिजे की 2016 इज अ लीप इयर. म्हणजेच इथं लिहूया नाव इयर 2016 इज अ लीप इयर. कसलं इयर आहे ते? लीप इयर. लीप इयर म्हणजे ज्याच्यामध्ये एक दिवस ऍडिशनल असतो. देअरफोर दॅट इज लीप इयर हॅज हाऊ मेनी डेज? इट इज 366 डेज. म्हणजे लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. याचा अर्थ आपल्याला 366 पदांची त्या प्रत्येक दिवसामध्ये असणाऱ्या बेरीज करायची आहे. याचाच अर्थ आपण इथं काय करणार? n हा 366 म्हणजे आपल्यासाठी आता काय असणार आहे? n. इट इज 366 आणि n is 366, इट मीन्स दॅट आपल्याला जे शोधायचंय ते आहे SN, कारण आपल्याला 366
पदांची बेरीज करायची. ओके, याचा अर्थ आपल्याला इथं असं लिहितो S366 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आणि आता आपण बरोबर ट्रॅकवरती आलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचंय मग SN म्हणजेच बेरीज करायचा फॉर्म्युला वापरायचा. तो फॉर्म्युला काय मग आपल्याकडं? सो वी हॅव SN is equal to N upon 2 inside the bracket 2A plus N minus 1 outside the bracket D square bracket complete. हे लिहिल्यानंतर चला मग आता व्हॅल्यूज पुट आउट करा आणि फक्त ह्याला सोडवा. सो यू हॅव N is equal to 366 366 बरोबर. इथं परत एकदा 366 भागिले 2 आतमध्ये कंसामध्ये 2 गुणिले 2 into A is the 10 that is first term. ओके, प्लस N अगेन 366 minus 1 into D ची व्हॅल्यू 1 आहे. सो पुट D is equal to 1. नाव कॅल्क्युलेट केल्यानंतर म्हणजे 2 ह्याला डिवाइड केल्यानंतर किती आन्सर येऊ शकतो तुमचं? सो बेक बे हात चाला इकडे 16 आणि त्यानंतर 6 इट इज 183. इनसाइड द ब्रॅकेट काय होतं ते बघूया. इट इज दोघांचा गुणाकार केला किती आला? 20. ओके, 10 to the 20 प्लस 366 मधनं एक गेला 365 365 गुणिले 1 into 1 केल्यानंतर तेच राहणार आहे. सो लेट इट बी ॲज इट इज. नाव हिअर 183 will be as it is. now open the bracket with addition. ओके, ॲडिशन करा मग ओपन करा ब्रॅकेट. दोघांची बेरीज केली इट इज 185. 365 आणि 20 385. ओके, म्हणजे 385 उत्तर आल्यानंतर ह्या दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार मांडा. तुमचं उत्तर आलेलं असेल. आता याचा गुणाकार जो आहे तुम्हाला काय करायचा आहे? कच्चा करायचा आहे. आलं लक्षामध्ये? मग तो कच्चा गुणाकार तुम्ही इथं करा. साधारणतः तो जो गुणाकार आहे तो येईल 70,455. ओके, सो दिस इज द प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म्स. याचा अर्थ काय आला रे? S366 जे आहे ते तुमचं आलेलं आहे 70,455. आलं का लक्षामध्ये? सो मेक अ बॉक्स अराउंड इट विच विल हायलाइट युअर आन्सर. मग सानिकाची 31 डिसेंबर 2016 एकूण बचत किती रे? किती झाली मग तिची एकूण बचत? सो सानिकाज टोटल सेव्हिंग ऑन 31 डिसेंबर 2016 असं लिहूया आपण. देअरफॉर सानिकाज टोटल सेव्हिंग ऑन 31 डिसेंबर 2016 इज इक्वल टू किती रे मित्रांनो? इट इज 70,455 रुपये आहेत. ते काय आहेत? पैसे, कारण सगळं पैशामध्येच आहे. अलग लक्षामध्ये 70,455 एवढी 31 डिसेंबर 2016 रोजी तिची एकूण बचत झालेली आहे. आलं का लक्षामध्ये? नेक्स्ट एक्झाम्पल. Second example from 3.4. What is it? A man borrows rupees 8,000 and agree to repay with a total interest of rupees 1,316 12 monthly installment. म्हणजे एका माणसाने किती रुपये उसने घेतले किंवा बॉरो केले? 8,000 रुपये कर्ज घेतले असेल कोणाकडनं आणि ते 1,360 या व्याजासहित 12 महिन्यामध्ये परत करण्याचं त्यानं काय केलं? कबूल केलं. अलग लक्षामध्ये 12 इन्स्टॉलमेंटमध्ये. सो इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट जो आहे मागील इन्स्टॉलमेंटच्या 40 रुपयानं कमी त्याला द्यावा लागला तर मग त्याचा पहिला इन्स्टॉलमेंट किती असेल? फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. पहिला हप्ता किती असेल आणि शेवटचा हप्ता किती असेल हे शोधायचं आहे. ओके, मग व्याजासहित 8,000 रुपये घेतले प्लस व्याज पण त्याला द्यायचंय. किती महिन्यामध्ये द्यायचंय? 12 महिन्यामध्ये द्यायचंय. बघा त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे. सो अमाऊंट बॉरोड, किती अमाऊंट बॉरोड केली रे त्यांनी? उसनी घेतली. इट इज ₹8,000. ओके, त्यानंतर त्याच्यावरचा इंटरेस्ट त्याला किती पे करायचा आहे? इट इज 1,360. ओके, एवढं त्याला रिपे करायचंय. मग दोघांची मिळून एकूण रक्कम त्याला रिपे करायची ना, ती पण 12 महिन्यामध्ये. मग आपण याची बेरीज केली तर तुम्हाला किती भेटेल? इट्स 0, इट्स 6, इट्स 3, 9,360
रुपीज. ओके, एवढी रक्कम त्याला 12 महिन्यामध्ये पे करायची. ही जी टोटल रक्कम आहे इट इज टू बी पेड. ओके, दिस अमाऊंट टू बी पेड इन 12 मंथ्स. ओके, म्हणजे टोटल 12 महिन्याची ही एकत्र रक्कम असल्यामुळे आपण ह्याला काय म्हणू शकतो, इट इज आर S12. म्हणजे 12 महिन्याची एक एकूण रक्कम आहे ना, म्हणजे तो S12 झाला. काय झाला, S12. इन्स्टॉलमेंट म्हणजे आता आपली काय झाली, ती टर्म्स झाल्या. अलग लक्षामध्ये एन झाला आपला तो. ओके, मग इथं नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहे तर 12 मंथ्स, म्हणून एन किती घ्यायचा, 12 घ्यायचा. इच इन्स्टॉलमेंट इज ₹40 लेस दॅन प्रिसिडिंग वन इज इक्वल टू डी घ्यायचा. प्रत्येक इन्स्टॉलमेंटच्या ह्याच्यामध्ये कितीचा फरक पडलाय, की वाढलंय का कमी झालंय, तर कमी झालंय. प्रत्येक पुढचा हप्ता जो मागच्या हप्त्यापेक्षा 40 न कमी आहे. अलग लक्षामध्ये, म्हणजे या महिन्यामध्ये हा 100 रुपयाचा हप्ता असेल तर त्या पुढच्या महिन्याचा हप्ता त्याला 40 रुपयानं कमी, म्हणजे किती द्यायचा, 60 रुपये द्यायचा. त्याच्या पुढचा अजून 40 रुपयानं कमी, मग 60 मधून 40 गेले, अजून किती 20 रुपये हप्ता द्यायचा. असं कमी कमी होत जाणार आहे. मग हा आपला झाला कॉमन डिफरन्स, दॅट इज डी. लक्षामध्ये, याचा अर्थ हे अंकगणित श्रेणीचंच गणित आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण रक्कम, टोटल रक्कम 12 महिन्याची बेरीज दिलेली आहे 9360, दॅट इज S12. N is 12 अँड डी विल बी -40. मायनस का घ्यायचा आहे, बिकॉज इट इज रिड्युसिंग, कमी कमी होत चाललाय. जर वाढत चालला असेल तर आपण प्लस घेतो. लक्षामध्ये, मग इथं तुम्हाला काय काढायचंय, अँड आस्किंग क्वेश्चन इज, म्हणजे फाइंड आउट काय करायचं की फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे अंकगणित श्रेणीच्या एपीचा आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायचं, दॅट इज ए क्वेश्चन मार्क. नंतर लास्ट इन्स्टॉलमेंट. ओके, सो लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे नेमकं काय रे, लास्ट इन्स्टॉलमेंट काय असेल तुमचा, इट इज TN. परंतु TN म्हणजे टोटल हप्ते किती आहेत, 12 आहेत. मग शेवटचा हप्ता 12वाच असेल, दॅट इज शेवटची टर्म T12 तुम्हाला काढावयाची आहे. अलग लक्षामध्ये, मग पहिला हप्ता कसा काढणार तुम्ही, टोटल रक्कम S12 आपल्याला माहित आहे ना, त्याच्याच फॉर्म्युलामध्ये आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी टाकूया आणि काढूया. सो वी हॅव, इथूनच सुरुवात करूया आपण. देअरफॉर वी हॅव Sn is equal to n upon 2 inside the bracket 2a plus n minus 1 outside the bracket d, and the square bracket is completed. Now S12 आपल्याकडे यांची किंमत 12 आहे, त्याच्यामुळे आपण इथं काय लिहू शकतो, S12 बरोबर इथे 12/2 12/2 inside the bracket 2a will be as it is because we have to find the first installment. ओके, ए म्हणजे तुमचा काय आहे, इट इज फर्स्ट इन्स्टॉलमेंट. ओके, फर्स्ट इन्स्टॉलमेंट ए आहे, मग तो इथं आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. सो 2a विल बी ॲज इट इज प्लस एन अगेन इट इज 12 - 1 into -40. So keep a bracket around it. Okay, now S12 is given, that is ₹9,360. So right here instead of S12 it is 9,360 is equal to 2 ने 12 ला डिवाइड करा, भागा, किती उत्तर येईल, बेसख्ख 12, 6 आलं, कंसाच्या आतमध्ये 2a, that is 2a is equal to as it is प्लस 12 वजा 1 11 11 गुणिले ऋण 40 -40 and this bracket is completed. डायरेक्ट तुम्ही गुणाकार इथं मांडला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. तो आता आपण पलीकडे लिहूया. अलग लक्षामध्ये पुन्हा एकदा काय करूया, आता हे जे 6 आहे ते 6 तुम्ही इकडे डिवाइड करू शकता. म्हणजे काय करतो आता, देअरफॉर 9,360 डिवायडेड बाय 6. हे 6 ह्या कंसाला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये होतं. वेन इट इज शिफ्टेड टू द लेफ्ट हँड साइड इट इज इन द फॉर्म ऑफ डिव्हिजन टू द 9,360. इकडे पलीकडे काय होतंय, सो 2a विल बी ॲज इट इज अँड हिअर 11 चौक 44, 11 ह्याला गुणा, किती येईल, -440. 11 चौक 44 आणि वरचं शून्य तसंच. अलग लक्षामध्ये हे झालं याचं. आता ह्यानी याला डिवाइड करा, किती डिवाइड येतं बघा बरं, 6 खाली किती उरले, 6 इथं कच्चा भाकार करा बघा थोडासा, नंतर पुसून टाकूया. ठीक आहे, 360 भागिले 6, 6 खाली किती उरले 3, 6 30, परत खाली किती उरले 3, 6 36 आणि वरचं 0, 1560. सो इट इज 1560 इज इक्वल टू, आता इज इक्वल टू म्हणण्यापेक्षा आता मी काय करतो,
हे जे -440 आहे ते अगेन इकडे शिफ्ट करतो पुन्हा. इट विल बी प्लस, म्हणजे इकडे लेफ्टला आले मायनस होते काय झाले प्लस झाले. ओके, कोणाला 1560ला 2a विल बी ॲज इट इज. या फॉर्म्युल्यातनं आपल्याला हा फॉर्म्युला वापरला यातनं आपल्याला ए मिळणार आहे. ए म्हणजे तुमचा काय आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे. ओके, नाव 1560 आणि 440 किती रे, इट इज 2000 इज इक्वल टू ए. ओके, नाव 2000 2a इकडं किती असणार आहे इकडं, इट इज 2a. नाव 2000 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ए. असं का रे मित्रांनो, कारण 2 तिकडं गुणिले होते इकडे आलं भागिले झालं. सो देअरफॉर आता सरळ करून फक्त लिहितो मी, काय येणार आहे तुमचा आन्सर, ए इज इक्वल टू 2 नी 2000ला भागलं, तुमचं उत्तर आलं 1000. ओके, याला बॉक्स करा म्हणजे हायलाइट होईल तुमचा आन्सर. मग ए म्हणजे 1000 आलं, हा काय झाला तुमचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे. आलं का लक्षामध्ये. आता लास्ट इन्स्टॉलमेंट दॅट इज TN दॅट इज T12 आपल्याला काढायचा आहे. नाव फॉर लास्ट इन्स्टॉलमेंट, लास्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती म्हणजे तुमची TN दॅट इज T12. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सूत्र जे आहे ते मांडावं लागेल. पूर्वीचं सूत्र म्हणजे कुठलं, तेच TN वालं सूत्र वापरावं लागेल. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इन आउटसाइड द ब्रॅकेट D. सो N आपल्याला इथं किती घ्यावं लागेल 12. सो T12 काढायचं म्हणल्यानंतर T12 इज इक्वल टू A ची किंमत आता घ्या फक्त 1000 प्लस N ची किंमत परत एकदा 12 वजा 1 गुणिले ऋण 40 दॅट इज -40. अँड फायनल आन्सर आता तुमचं लिहिणार आहे मी, किती येईल रे इकडे, इट इज T12 इज इक्वल टू दिस इज 1000. इथं काय असणार आहे बरं, 12 वजा 1 किती रे 11, आणि 11 गुणिले ऋण 40 जसं इकडं आलं होतं है ना, तेच येणार आहे. किती येणार आहे, इट इज -4040. सो युअर T12 इज इक्वल टू, T12 तुमचा किती येणार आहे, 1000 मधून 440 गेले, किती उरले 660 का 540. तुम्ही कॅल्क्युलेट करा बरं इथं या ठिकाणी बघा, हे तुमचं झालं 1000 मधनं 440 गेले. आलं लक्षामध्ये किती उरले, 1 5 1 560. 40 न कमी, प्रत्येक हप्ता जो आहे 40 न कमी 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 होत गेला ना, मग शेवटचा हप्ता फक्त किती भेटला तुम्हाला, इट इज 560. सो T12 तुमचा किती आला 560. आता तुम्हाला फक्त काय करायचंय, लास्ट जे आन्सर आहे ते तुम्हाला लिहायचंय. मग लास्ट आन्सर तुम्हाला काय लिहायचंय, फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड काय आहे बरं, देअरफॉर इथंच लिहितो मी, देअरफॉर फर्स्ट installment is equal to, it is rupees 1000 and second last installment is equal to किती आले रे, it is rupees 560 only. That's it for the second example. Very easy. Next example कडे जाऊया. Third example from practice set number 3.4. Sachin invested in a national saving certificate scheme. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये सचिननं काही सेव्हिंग केलेली आहे. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000. पहिल्या वर्षी 5000 रुपये त्यानं गुंतवले. इन सेकंड इयर ₹7000. इन थर्ड इयर ₹9000 अँड सो ऑन. असंच तो गुंतवत गेला. म्हणजे कितीच्या फरकानं गुंतवत गेला तुमच्या लक्षात आलंच असेल. 5000 7000 9000 2 प्रत्येक वर्षी 2,000 वाढवत चाललाय. अंकगणित शिडी भेटली की नाही आपल्याला. ओके, फाइंड द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. म्हणजे सानिकासारखंच आहे बघा. म्हणजे 12 वर्षात एकूण तिनं किती रक्कम गुंतवली किंवा वाचवली किंवा बचत केली, सेव्ह केली आपल्याला काढायचंय. म्हणजे SCNच या ठिकाणी सुद्धा काढायचा आहे. आलं का लक्षामध्ये. फक्त एवढंच करायचं की याच्यातला ए काय आहे, डी काय आहे आणि एन काय, तेवढंच करायचं. डी सुद्धा तुम्हाला कळाला असेल, ए सुद्धा माहिती आहे तुम्हाला, आणि एन म्हणजे 12 वर्ष म्हणजेच 12 घ्यायचं असेल. आलं का लक्षामध्ये. मग इथं बघा बरं. सो समजा त्यांनी पहिल्या वर्षी 5000 गुंतवले. ओके, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000, चौथ्या वर्षी किती असतील रे 11000, त्यानंतर अजून 2000 आणि 13000 वगैरे वगैरे असतील. असं कुठपर्यंत गुंतवत जाणार आहे किंवा बचत करणार आहे तो राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये. ओके, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये. सो 12 इयर्स, हाऊ मेनी इयर्स,
12 years. मग इथं तुमच्याकडे काय असेल? नाव therefore 5,000, 7,000 and 9,000. ओके, ही काय झाली? इज अँड एपी. सानिका सारखंच गणित आहे. जर ही इज अँड एपी असेल विथ म्हणजे काय? तर विथ कॉमन डिफरन्स. विथ कॉमन डिफरन्स ₹2,000. ओके, जर कॉमन डिफरन्स 2,000 असेल तर आपल्याला डी मिळाला असं समजा. सो काय करणार? देअरफॉर ए विल बी, ए म्हणजे फर्स्ट टर्म, म्हणजे पहिल्या वर्षीची रक्कम असेल तोच तुमची फर्स्ट टर्म असेल. बिकॉज फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म असं 12th टर्मपर्यंत करायचं होतं आपल्याला 12 वर्षाची रक्कम प्रत्येक. म्हणजे हा झाला टर्म्स. ओके, मग फर्स्ट टर्म काय असेल तुमची? 5,000. ओके, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, वाढत चाललाय का कमी होत चाललाय? वाढत चाललाय, म्हणजे प्लसमध्ये असणार. किती आहे तो? 2,000. इट इज 2,000. अँड किती वर्षापर्यंत? 12 वर्षापर्यंत काढायचं. त्याच्यासाठी इथं n = 12 घ्या आणि मग डायरेक्ट तुम्हाला टोटल त्याची सेविंग 12 वर्षाची काढायची म्हटल्यानंतर SCNच वापरावं लागेल, कारण सर्व पदांची बेरीज केल्यानंतर 12 वर्षानंतर त्याची टोटल सेविंग किती झाली कळेल. आपल्याला 12व पद नाही विचारलं, 12th टर्म नाही विचारली, 12th टर्मची सेविंग आहे ना, 12th टर्मपर्यंत त्याची टोटल सेविंग किती असेल ते विचारलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला काय काढायचं? आपल्याला इट इज S12 काढायचा आहे. इट इज क्वेश्चन मार्क. नाव वी हॅव, डायरेक्ट सुरुवात करायची. वी हॅव SN = n/2 inside the bracket 2a plus n - 1 outside the bracket d bracket complete. Okay, now put the all values which we know. So S12, n ची व्हॅल्यू 12 आहे. सो put 12/2 inside the bracket 2 म्हणजे किती? तर 2 into a म्हणजे किती घेणार? इट इज 5,000 प्लस n म्हणजे किती घेणार? इट इज 12 - 1 inside the bracket. Now outside the bracket d, that is किती रे? इट इज 2,000 and bracket complete. Now calculate. 2 नी याला डिवाइड केलं तर उत्तर येईल 6. इनसाइड द ब्रॅकेट काय होतं बघूया. 5 नी 2 ला गुणलं किती आलं रे? 5 × 2 = 10 आणि वरचे 3 शून्य तसेच, म्हणजे 10,000 झाले. 5,000 गुणिले 2, 2,000 दुप्पट झाले, 10,000 झाले. अधिक इथं किती आले रे? 11. 11 गुणिले 2,000 ह्यांचा गुणाकार डायरेक्ट किती आला? 11 × 2 = 22 आणि वरचे 3 शून्य आहे तसेच. ओके, आता परत यांची बेरीज करायची आपल्याला. ती बेरीज इकडे मांडतो मी तुम्हाला. सो S12 ॲज इट इज 6 into डायरेक्ट आता गुणाकार करायचा इथं. 10,000 आणि 22,000 किती झाले रे? 32,000. ओके, सो लिहा इथं मग 32,000. आता ह्यानी याला फक्त गुणाचं, वरचं 3 शून्य मी तसंच ठेवतो. 1 2 3 साई 2 12 ला 2 हातच्या आला 1 साहित्रिक 18 आणि 1 साई 2 12 ला 2 हातच्या आला 1 साहित्रिक 18 आणि 1 19. ओके, बरोबर आहे. मग किती झालं? मग 1,92,000. 1,92,000. सो हिअर युअर S12 is equal to 1,92,000. मग शेवटी उत्तर तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे ते फक्त बघा. कोणाचं गणित होतं? सचिनचं गणित होतं. सो सचिन्स टोटल सेविंग इथं काय लिहा? सचिन्स टोटल सेविंग इन 12 years. 12 वर्षामध्ये त्याची एकूण बचत किती झाली? तर ती बचत त्याची झालेली आहे 1,00,000 1,92,000. ओके, दॅट्स इट फॉर द थर्ड एक्झाम्पल. आले का तुमच्या लक्षामध्ये? नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. फोर्थ एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 3.4. व्हॉट इज एक्झाम्पल? देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. किती? एक सभागृह आहे ज्याच्यामध्ये 27 खुर्च्यांच्या रांगा आहेत. ओके, देर आर 20 सीट इन द फर्स्ट रो, 22 सीट इन द सेकंड रो. पहिल्या ओळीमध्ये 20 सीट्स आहेत, खुर्च्या आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये 22 खुर्च्या आहेत किंवा सीट्स आहेत. तिसऱ्या ओळीमध्ये 24 सीट आहेत. देर आर 24 सीट्स इन द थर्ड रो अँड सो ऑन. असंच ते वाढत जाणार आहे 27व्या रांगेपर्यंत. फाइंड द नंबर ऑफ द सीट्स इन द 15th रो. 15व्या रांगेमध्ये किती सीट्स असतील किंवा खुर्च्या असतील?
अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. मग संपूर्ण सभागृहामध्ये टोटल खुर्च्या किंवा सीट्स किती असतील. ओके, टोटल रांगा किती आहेत आपल्याकडे 27. प्रत्येक रांगेमध्ये असणाऱ्या खुर्च्यांची किंवा सीटची संख्या किती दिली त्यांनी ते आपण बघूया या ठिकाणी. बघा बरं, इथं ह्या समजा रोज आहेत आपल्या, टोटल 27 रोज आहेत. आपण ते काय पूर्ण लिहिणार नाही, परंतु अंकगणिती श्रेणी बनण्यासाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत, सो राईट दिस कंपोनंट. सो फर्स्ट रो 27 रोजपैकी फर्स्ट रोमध्ये त्यांनी किती दिले आहेत, इट इज 20 सीट्स. सेकंडमध्ये 22, थर्डमध्ये 24. इथं किती असेल, फोर्थ रो मधल्या म्हणजे चौथ्या रांगेमध्ये असणाऱ्या खुर्च्यांची संख्या किती असेल, इट इज 26 अँड सो ऑन. असंच वाढत जाणार आहे. कुठपर्यंत वाढत जाणार आहे, 27व्या रांगेपर्यंत जाणार आहोत आपण. ओके, मग असं सगळं मांडत बसण्यापेक्षा आपण अंकगणित श्रेणीच्या फॉर्म्युलानी सूत्रांनी सहज सोपं करून जर दिले आपल्या शास्त्रज्ञांनी त्याच्यानुसार जाऊया. सो ही काय झाली बघा बरं, 20, 22, 24 आणि 26, 20, 22, 24 and 26. व्हॉट इज दिस, दिस इज अन AP. ही अंकगणित श्रेणी आहे विथ कॉमन डिफरन्स 2 ओनली. ओके, सो राईट हिअर therefore it is 20, then 22, it's 24, and timber is an AP with common difference, with common difference 2 seats only. 2 खुर्च्यांच्या फरकानं प्रत्येक रांगेमधल्या खुर्च्या काय होत्यात, वाढत चाललेत. ओके, देअरफोर मग ही AP जर तयार झाली असेल तर या AP मध्ये मित्रांनो तुमचा A शोधा, D शोधा, N शोधा आणि काय काय विचारलंय ते मग लक्षात येईल तुमच्या. सो इन धिस AP A विल बी 20 इन द फर्स्ट टर्म, कारण आपल्याकडे 27 रांगा आहेत किंवा रोज आहेत. त्याच्यापैकी पहिल्या रांगेतील खुर्चीची संख्या म्हणजे पहिलं टर्म D इज द कॉमन डिफरन्स दॅट इज 2. ओके, आणि शोधायला 2 गोष्टी शोधायला सांगितल्यात. 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या म्हणजे आपल्याला काय करायचंय बघा, T15 काढायचा, T15 अँड ऑल्सो दे आस्क फॉर टू फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स. एकूण खुर्च्यांची संख्या किंवा सीटची संख्या इन द ऑडिटोरियम त्या संपूर्ण सभागृहामध्ये. याचाच अर्थ आपल्याला S27 सुद्धा काढावयाच आहे. 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, सो लेट्स गो फॉर T15. मग T15 साठी आवश्यक असणारं मटेरियल आपल्याकडे आहे. A आणि D आहेच की, लगेच सापडेल. आणि 27 काढायचं त्याचं पण मटेरियल सगळं आपल्याकडे आहे. सो व्हॉट इज आस्किंग क्वेश्चन, T15 and S27. We have now TN is equal to किंवा आपण असं लिहा फॉर कोणासाठी, T15 साठी. नाव फॉर T15 काय लिहा, सूत्र लिहा, TN is equal to A plus N minus 1 outside the bracket D and put the values, that is T15 is equal to. So T15 is equal to, you have A is equal to 20, then N is equal to 15 घ्या. T15 साठी N ची किंमत 15 घ्यायची, कारण 15व पद काढायचं आहे आपल्याला, 15 पदांची बेरीज नाही करायची. सो -1 and outside the bracket D will be 2. So 20 will be as it is plus 15 minus 1, it is 14. 14 आणि 14 गुणिले 2, 14 दोन्ही 28. सो 20 आणि 28, 20 plus 28, it is 48 only. So here is your T15. Finish. ओके, म्हणजे 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या येतील असंच जर मांडत गेलं तर तुम्हाला 15व्या रांगेमध्ये 48 सीट्स मिळतील, 48 खुर्च्या मिळतील. आले का लक्षामध्ये. आता राहिला प्रश्न दुसरा, कुठला, अगेन फॉर S27. सो S27 साठी आपल्याकडे सूत्र आहे Sn is equal to n upon 2, कारण संपूर्ण सभागृहामधल्या खुर्च्यांची संख्या काढायची म्हणजे प्रत्येक रांगेमधल्या खुर्च्यांची बेरीज करावी लागेल. ह्या सर्व टर्मची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे, म्हणजेच 27 रांगांमधल्या असणाऱ्या खुर्च्यांची. सो फॉर दॅट पर्पज n upon 2 इट्स 2a प्लस n minus 1
outside the bracket d and this square bracket is completed. Now n म्हणजे इथं किती घ्यायचा, S27 म्हणजे इथं 27/2 घ्यायचा मित्रांनो. इथं 2a 2 into a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, इट्स 20. सो पुट 20 प्लस n ची किंमत अगेन 27 minus 1 outside the bracket 2 bracket complete. Now 27/2 will be as it is, कारण 27 ला 2 ने भाग जात नाही. 27 is not divided by 2, cannot be divided by 2. Inside the bracket 40 प्लस इथं किती येणार 26. 27 minus 1 26 into 2 26 दोन्ही 52, इट्स 52. ओके, आता ह्यांचा गुणाकार आपल्याला बघा करायचा आहे. 27/2 विल बी ॲज इट इज. 40 आणि 92, इथं गुणाकाराचं चिन्ह, ओपन द ब्रॅकेट नाव. 40 आणि 92 नाही, 40 आणि 52, 40 प्लस 52 किती येणार आहे आपल्याकडे, इट इज 92. ओके, आता मात्र 2 ने 92 ला आपण डिवाइड करू शकतो. येस ऑर नो, येस. सो राईट, इथं किती येणार नाही मग 27 into बेचोक 8 बेसख 12 आलं का लक्षामध्ये. मग 27 गुणिले किती आलं 46, 27 गुणिले 46 आलं. आणि मग 27 आणि 46चा गुणाकार किती येणार आहे मित्रांनो, 1242. ओके, सो दिस इज व्हॉट S27. मग हे S27 काय आहे आणि T15 काय आहे त्याला एका ठिकाणी मांडू, म्हणजे आपलं उत्तर होऊन जाईल. देअरफॉर आन्सर जे आपलं असणार आहे, काय असणार आहे, नंबर ऑफ सीट्स इन 15th row इज इक्वल टू किती आलं रे 48 सीट्स. अँड सेकंड थिंग, टोटल number of seats in the auditorium is equal to, संपूर्ण सभागृहामध्ये असणाऱ्या खुर्च्यांची किंवा सीटची संख्या किती आहे, इट इज 1242 म्हणजे 1242 किंवा 1242. ओके, दॅट्स इट. सो दिस इज द फोर्थ एक्झाम्पल. हे अतिशय सोपं होतं, फक्त कॅल्क्युलेशन गणन फॉर्म्युलामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित करायचं, उत्तर येऊन जातं न घाबरता. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. फिफ्थ एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट नंबर 3.4. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. कारगिल आहे का, कारगिलचं युद्ध माहिती आहे ना, ते कारगिल आपल्या भारतातलं, तिथलं सोमवार ते शनिवारचं टेम्परेचर म्हणजे तापमानाची नोंद केलेली आहे, पण ती विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. ऑल रेकॉर्डिंग्स वेअर इन AP, सर्व जी रेकॉर्डिंग नोंद आहे ती अंकगणित श्रेणीमध्ये केलेली आहे. द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degrees Celsius मोर दॅन द टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. म्हणजे सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीजही मंगळवार आणि शनिवार यांच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त आहे. अजून एक गोष्ट, इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे, जर बुधवारचं तापमान वॉज -30 degrees Celsius, देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 days. ओके, असं ते गणित आहे. इकडं थोडंसं लक्ष द्या. मग लेट, कारगिलचं टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटर्डे इन डिग्री सेल्सिअस. याच्या आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये किंवा प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काही गणितं सोडवली होती, ज्याच्यामध्ये कन्सिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला ॲझ्युम करायला त्यांनी दिली होती. ओके, सेम टू सेम इथं सुद्धा मंडे टू सॅटर्डेसाठी हीच कन्सिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला वापरायची आहेत, ज्याच्यामध्ये A आणि Dचा वापर केलेला आहे. ओके, ते डिग्री सेल्सिअससाठी आपण वापरूया. मग टेम्पररी लेट काय करूया आपण, कारगिल्स टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटर्डे इन डिग्री सेल्सिअस विल बी मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डेचं टेम्परेचर इथं दिले बघा. मंडेचं काय घ्यायचं A-3D. ओके, आता इथं 6 टर्म्स घ्याव्या लागतील, कारण मंडे टू सॅटर्डे 6 दिवस आहेत. ओके, सो मंडेचं इट विल बी A-3D, ट्यूजडेचं A-2D,
वेन्सडेचं ए मायनस डी, थर्सडेचं ए, फ्रायडेचं ए प्लस डी, अँड लास्ट सॅटर्डे विल बी ए प्लस 2d in degree Celsius. Okay, these are the terms we have assumed instead of the 6 days temperature. ओके, 6 दिवसाच्या टेम्परेचर ऐवजी आपण हे अज्युम केलेले आहेत. ओके, त्याच्यापैकी त्यांनी काय दिले, अजून एक गोष्ट दिली बघा. वेन्सडेज टेम्परेचर इज गिवन, दॅट इज बघा वेन्सडेज टेम्परेचर काय आहे, ए मायनस डी, दॅट इज ए मायनस डी इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सियस. अँड वन मोर कंडिशन इज गिवन. व्हॉट इज इट? बाय द कंडिशन टेम्परेचर ऑफ Monday plus temperature of Saturday, that is sum of the temperatures of Monday and Saturday is 5 more than temperature of Tuesday and Saturday. आलं का लक्षामध्ये? म्हणजे कसं आहे की म्हणजे सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानाची बेरीज ही मंगळवार आणि शनिवार यांच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त आहे, म्हणजे +5. ओके, ह्यांच्या तापमानाची बेरीज इथं, यांच्या तापमानाची बेरीज आणि त्याच्यामध्ये 5 मिळवल्यानंतर यांचं तापमान येणार आहे. ओके, ही झाली अरेंजमेंट. इथं फक्त आता आपण काय करूया, टर्म्स टाकूया वरच्या आणि आपल्याला काय मिळतंय ते बघा. आपल्याला फक्त काय करायचं, ह्या ज्या कन्सिक्युटिव्ह टर्म्स आपण घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वी हॅव यूज ए अँड डी, वी हॅव टू जस्ट कॅल्क्युलेट A and D. Find out A and D and then you will get all the terms and all the temperatures in degree Celsius. So Mondayचं टेम्परेचर किती आहे मित्रांनो? It is A minus 3D plus सॅटरडेचं टेम्परेचर किती आहे मित्रांनो? It is A plus 2D. Okay, now equal to Tuesday's temperature. It is A minus 2D. Then again Saturday's temperature plus it is A plus 2D and this 5 will be as it is. Now look at here. This plus 2D and minus 2D will get cancel. Okay. आता अजून काय काय कॅन्सल होतं, इथं तर गेलं, इकडे किती राहिलं, A and A, 2A. So write it's 2A plus 5 as it is. इकडं काय कॅन्सल होतं का मित्रांनो? बघा बरं, -3D and plus 2D यांची सबट्रॅक्शन होणार की नाही? मग इथं A प्लस ए किती होईल, इट्स 2A आणि इथं होईल -D ओनली. 3D मधनं 2D गेला, 1D राहिला, परंतु मायनस सहित राहिला. ओके, अगेन धिस 2A इज इन द प्लस फॉर्म अँड धिस 2A इज ऑल्सो इन द प्लस फॉर्म, बट दे आर इन द अपोजिट साईड. ओके, अपोजिट साईडला जर सेम साईनने असतील तर ते इकडं जर आलं तर मायनसच होणार आहे, म्हणून त्याला मी जाग्यावरच कॅन्सल करतो. इथपर्यंत आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, सो हिअर आय विल गेट D इज इक्वल टू 5. जर D इज इक्वल टू 5 भेटत असेल याचाच अर्थ काय असतो, D इज इक्वल टू 5 -5. ओके, याचं चिन्ह त्याला गेलं, कसं गेलं, कारण मायनसने त्याला आपण म्हणजे याला इकडे आणलं त्याला तिकडे टाकलं. सिम्पल आहे. आलं लक्षामध्ये? D इज इक्वल टू -5. D ची व्हॅल्यू भेटली, पण A ची व्हॅल्यू आपल्याला भेटली का अजून नाहीये. मग ती कशी शोधायची? तर आपण इथं काय केलं बघा, दॅट इज बुधवारचं जे तापमान दिलं होतं A वजा Dचं -30 डिग्री सेल्सिअस, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव द्यायला सांगायचं राहिलं माझं, परंतु इक्वेशन नंबर 1 असं जर धरलं का, तर इथं फक्त एका इक्वेशनमध्ये D जर माहीत असलेला ठेवला, यू विल गेट A. ओके, नाव काय करूया आपण, A ची व्हॅल्यू शोधण्यासाठी फ्रॉम इक्वेशन 1 A मायनस D ची व्हॅल्यू इथं घ्या -5. हे मायनस चिन्ह परमनंट आणि हे -5 जसंच तसं इज इक्वल टू -30 पलीकडं आहे बघा. इथं आलं का तुमच्या लक्षामध्ये? आता इथं काय होईल रे, A प्लस 5 is equal to -30. Okay, therefore A is equal to -30 minus 5, that is -35 degree Celsius. Okay, so here is your value of A. म्हणजे A ची तुम्हाला किंमत कळालेली आहे, तर डिग्री सेल्सिअस लिहायची काय आवश्यकता नाही. ठीक आहे, A ची व्हॅल्यू कळाली तुम्हाला, D ची व्हॅल्यू कळाली तुम्हाला. आता हे ज्या काही टर्म्स दिलेल्या आहेत त्या सर्व टर्म्सची तुम्हाला जर व्हॅल्यू कळाली की सर्वांची तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये व्हॅल्यू लिहिता येईल. नाव देअरफॉर आता काय करूया आपण, टर्म्स. सो A-3D ची व्हॅल्यू किती येते बघा बरं, A-3D. सो A म्हणजे तुमचा किती घ्यायचा, -35
-3 into again -5. ओके, -35 विल बी ॲज इट इज. इथं मायनस मायनस प्लस होईल. 3 5 15. 35 मधून 15 गेले, किती उरले? 20 उरले. किती उरले? 20 उरले. ओके, 5 5 गे, 5 5 ला 5 0, 20 उरले. परंतु -20 का? मोठ्या संख्येचं चिन्ह 35चं. याचा अर्थ a -3d ही जी पहिली टर्म आहे तुम्हाला ती -20 भेटली. सेकंड टर्म काय तुमच्याकडं ट्यूजडेचं काढायचं असेल तर a -2d. नाव a इज इक्वल टू -35 विल बी ॲज इट इज -2 इंटू अगेन -5 इज इक्वल टू, इथं -35 जसेच्या तसे वजा वजा इथं अधिक होणार आहे. 5 2 10, किती उरतील इकडं? -25. ओके, त्यानंतर तुमच्याकडं आहे a -d दॅट इज द टेम्परेचर ऑफ द वेनसडे. इट इज ऑलरेडी गिवन. इट इज -30 डिग्री सेल्सिअस. ओके, नाव आता काय तुमच्याकडं थर्सडे, तो तुमच्याकडे a आहे. a इज -35. त्यानंतर फ्रायडेचं a + d इज इक्वल टू, सो a इज -35 + -5. ओके, कंसामध्ये टाकलंय त्याला. सो -35 -5 म्हणजे ॲडिशनच होणार आहे, म्हणजे -40. ओके, नाव लास्ट सॅटरडे, दॅट इज सॅटरडे म्हणजे a + 2d. इट इज a + 2d इज इक्वल टू -35 + 2 इंटू -5 is equal to -35 will be as it is and प्लस और मायनस यांचा गुणाकार मायनस येतो म्हणून 5 2 10, 35 आणि 10 45, कारण बेरीज होणार आहे परंतु येणारा आन्सर मायनसमध्ये असणार आहे. अशा प्रकारे a -3d, a -2d, a -d, d, a + d आणि a + 2d हे सर्व टेम्परेचर जे आहेत ते तात्पुरते आपण ॲझ्युम केले होते, परंतु ते 6च्या 6 दिवसाचे होते. अलग लक्षामध्ये जसं 5 कन्सिक्युटिव्ह टर्म्स ॲझ्युम केल्या, 4 कन्सिक्युटिव्ह टर्म्स क्रमागत पदं ॲझ्युम केली, तशी 6 या ठिकाणी क्रमागत पदं ॲझ्युम केलेली आहेत. ओके, देअरफॉर टेम्परेचर्स ऑफ द रिमेनिंग 5 days, therefore temperatures of all 6 days, temperature of a week, डायरेक्ट वीकच लिहू की ऑल डेज 6 दिवसाचं लिहायच्यापेक्षा ऑफ अ वीक काय काय लिहूया मग इथं? इट इज -20 डिग्री सेल्सिअस, देन -25 डिग्री सेल्सिअस, देन -30 डिग्री सेल्सिअस. सर्वांचं टेम्परेचर मायनसमध्ये बघा किती म्हणजे कमी तापमान आहे त्या ठिकाणी. त्यानंतर -35 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर -40 डिग्री सेल्सिअस अँड -45 degree Celsius. Okay, this is the 5th example. Okay, so let's move towards the last and the 6th example. 6th example from practice number 3.4. On the World Environment Day, tree plantation program was arranged. World Environment Day म्हणजे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे मित्रांनो. ऑन अ लँड विच इज अ ट्रायंग्युलर इन शेप, एका जमिनीवरती जी जमीन ट्रायंग्युलर आहे. कशी आहे? ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणी. ओके, सो ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देर इज 1 ट्री. मग ट्रीचं प्लांटेशन कसं केलं या त्रिकोणी जागेमध्ये? तर पहिल्या ओळीमध्ये एकच झाड लावलं, इन द सेकंड रो 2, त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये किती? 2 झाडं, तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाडं अँड सो ऑन. अशा प्रकारे झाड म्हणजे चौथ्या ओळीमध्ये 4, नंतर पुन्हा 5 6. तर मग काय विचारलंय? फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25th रोज. ओके, मग अशा एकूण 25 ओळीमध्ये मिळून किती झाडं लावण्यात आली? अलग लक्षामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेतलेल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रमामध्ये ही समजा आपली काय आहे? त्रिकोणी जागा आहे. या त्रिकोणी जागेमध्ये पहिल्या ओळीमध्ये 1 झाड, दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाडं, तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाडं, चौथ्या ओळीमध्ये कदाचित 4 झाडं जर आपण अशी लावली तर मग ही त्रिकोणी जागा तुमची अशी होणार. बरोबर, ही समजा त्रिकोणी जागा आहे. बरोबर, त्रिकोणी जागा आहे ना. अशा प्रकारे त्यांना लावायचं होतं. लक्षामध्ये हा त्रिकोण असाच इकडं असा वाढत जाणार आहे. बरोबर की नाही?
ह्याच्यामध्ये तुमची झाडंही वाढत जाणार आहेत. ओके, काय हरकत नाही. मग फर्स्ट सेकंड थर्ड रो मध्ये असणाऱ्या झाडांची जी संख्या आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळतंय बघा बरं. देअरफॉर इन द फर्स्ट रो 1 ट्री, सेकंड रो 2 ट्री, थर्ड रो 3 ट्री, फोर्थ रो 4 ट्री अँड सो ऑन. ओके, देअरफॉर धिस इज ॲन AP. दिस इज ॲन AP. याचा अर्थ ही तर एक अंकगणित श्रेणी आहे विथ कॉमन डिफरन्स. Common difference. With common difference 1 tree. How many trees? 1 tree. एका झाडाचाच फरक आहे. प्रत्येक ओळीमध्ये एक झाडानं काय होतंय, वाढत 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 चाललेलं आहे. याचा अर्थ ही अंकगणित श्रेणी जर असेल तर या अंकगणित श्रेणीमध्ये वी हॅव A इज इक्वल टू 1, D इज इक्वल टू 1 ॲज वेल. फर्स्ट टर्म, पहिल्या ओळीतली फर्स्ट टर्म A, त्यानंतर कॉमन डिफरन्स एक एक झाड वाढत चाललंय प्रत्येक ओळीमध्ये, त्याच्यामुळे डीची किंमत 1 घेतली आणि n आपल्याला किती घ्यावा लागेल, कारण आपल्याला 25 ओळीच फक्त झाडं लावायचे. म्हणजे अशा प्रकारची झाडं 25 ओळीपर्यंत लावलेली आहे, 25th रो पर्यंत. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट हाऊ मेनी ट्रीज ऑल इन धिस 25th रो. मग काढूया आपण. त्यासाठी आपल्याला सर्वांची बेरीज करावी लागणार आहे आणि मग बेरीज करण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, ते सूत्र घ्या आणि गणित सोडवा. सो वी हॅव Sn is equal to n upon 2 inside the bracket 2a plus n minus 1 and into d bracket complete. ओके, मग आता Sn म्हणजे तुम्हाला 25 ओळीमध्ये एकूण झाडांची संख्या काढायची आहे, म्हणून इथं किती घ्या, S25 बरोबर 25 भागिले 2, 25/2. ओके, 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 प्लस अगेन 25 मायनस 1, डी ची व्हॅल्यू 1. सो 25ला 2नी डिवाइड करू शकत नाही, त्याच्यामुळे ते आहे तसंच मांडा. आतमध्ये 2 इंटू 1 2, इथं 25 मायनस 1 24 आणि 24 इंटू 1 इट इज 24 ॲज इट इज. ओके, काय आलं माहितं, 25 भागिले 2 जसंच्या तसं ॲज इट इज. आता मात्र ब्रॅकेट ओपन करा आणि 24 अधिक 2 जे आहे ते किती लिहा, 26 लिहा. आता मात्र 2नी 26ला भाग जाऊ शकतो की नाही, जाऊ शकतो. तो भाग जो आहे तो इथं लिहितो मी. ठीक आहे, देअरफॉर अगेन S25 इज इक्वल टू 25 इंटू 2नी 26ला डिवाइड करू शकतो, 13 2 26, 13 2 26, इट इज 13 ओनली. सो 13नी किंवा 25नी 13ला गुणा, 25 3 75ला 5 7 आले 7, 25 25 आणि 7 32. ओके, 325. ओके, हा आजचा होता, पुसून टाका. याचा अर्थ तुम्हाला काय मिळालं बघा बरं या ठिकाणी मित्रांनो. S25 म्हणजे 25 ओळीमध्ये असणाऱ्या एकूण झाडांची बेरीज भेटलेली आहे. मग उत्तर काय देणार, देअरफॉर टोटल ट्रीज इज इक्वल टू 325. That's it for the 6th example and the last example. I hope की तुम्हाला हे सर्व एक्झाम्पल समजलं असेल, कारण सोपं होतं. त्याच्यामध्ये फक्त आपण एसनचाच फॉर्म्युला वापरलेला आहे, दुसरं काही नाही. अलग लक्षामध्ये. मग याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकरणासहित भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.